नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। मावळ तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बंगला, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ या ठिकाणी वर्षावास धम्मप्रवचन मालिकेचे उद्घाटन। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा मावळ तालुक्याच्या वतीने बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बंगला, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ या ठिकाणी वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन करण्यात आले। प्रथम सामुदायिक त्रिसरण पंचशील व धम्मपठण झाल्यानंतर पुणे जिल्हा पश्चिमचे सरचिटणीस रविकांत रणपिसे व मावळ तालुका अध्यक्ष रवी भवार यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन ॲडव्होकेट सुभाष जौंजाळे यांच्या हस्ते वर्षावास धम्मप्रवचन मालिकेचे उद्घाटन करण्यात आले। तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी LR कांबळे यांनी भूषविले होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मावळ तालुका सरचिटणीस मिलिंद धर्मा ओव्हाळ यांनी केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय शिक्षक वसंत हिंगळे यांनी केले। कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व बौद्ध उपासक उपासिका या सर्वांचे स्वागत भारत आगळे व साहेबराव देसाई, विलास देसाई यांनी केले। समता सैनिक दलाचे मेजर सुरेश भालेराव यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या। वर्षावास प्रवचन मालिकेचा आजचा विषय भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन विशुद्धी मार्ग या विषयावर केंद्रीय शिक्षक विठ्ठल कांबळे यांनी सुंदर प्रवचन दिले। यानंतर संस्थेचे राष्ट्रीय चेअरमन ॲडव्होकेट सुभाष जौंजाळे यांनी अतिशय सुंदर असे मार्गदर्शन केले। महेंद्र आगळे यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले। यानंतर शरणतय घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। वर्षावास धम्मप्रवचन मालिकेच्या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे मावळ तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी व सभासद, समता सैनिक दलाचे पदाधिकारी, सैनिक तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व सभासद आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी आणि सभासद, मावळ तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। रयत संवादसाठी अशोक शिवशरण, पिंपरी चिंचवड, पुणे। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।